साम्राज्याची वाटचाल या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश केलेला आहे. चला तर मग आता आपण नागपूरकर भोसले यांचा अभ्यास करत आहोत. तर इसवी सन 1751 मध्ये नागपूरकर भोसल्यांनी ओडिसा सुभा अलीवर्दी खानाकडून हा जिंकून घेतला. मग पुढं इसवी सन 1803 मध्ये त्यापर्यंत मराठ्यांचं प्रभुत्व हे ओडिशावर होतं. आता आपण पुढे बघणार आहोत ग्वाल्हेरचे शिंदे. तर थोरल्या बाजीरावानं राणोजी शिंदे यांचं नेतृत्व हेरून त्याला उत्तरेत सरदार म्हणून नेमलं होतं. त्याच्या मृत्यूनंतर जयाप्पा, महादजी, दत्ताजी या त्यांच्या मुलांनी सुद्धा उत्तर भारतामध्ये आपल्या मराठ्यांची सत्ता ही अतिशय प्रबळ आणि मजबूत अशी केली होती. मग पुढे बघूया आपण की माधवराव पेशव्यांनी शिंदे घराण्यातली जी सरदारकी होती ती महादजींना दिली होती. कोण? महादजी. आणि हे महादजी अतिशय पराक्रमी आणि मुत्सद्दी असे होते. पानिपताच्या पराभवानंतर उत्तर भारतामध्ये मराठ्यांचं वर्चस्व आणि प्रतिष्ठा निर्माण करणारी अशी त्यांनी कामगिरी केली. तसंच उत्तर भारतामध्ये सपाट मैदानी प्रदेशात गनिमी कावा हे युद्ध पद्धत उपयुक्त ठरणार नाही हे त्यांनी ओळखलं होतं. बघा, गनिमी कावा पद्धत ही कधी वापरली जाते तर डोंगर दऱ्यामध्ये, झाडाझुडपामध्ये आणि महालामध्ये वापरली जास्त करून वापरली जाते. कारण अचानक जंगलातून सैनिक समोर आले आणि फटाफट सगळ्यांना कापून टाकलं. तिथं जर पडाव केला असेल शत्रूने तर तंबूमध्ये अचानक हल्ला करून सगळ्यांना तहेस नहेस करून अचानक केलेला हल्ला त्याला गनिमी कावा म्हणतात. मग ह्या सपाट मैदानी प्रदेशात समोरासमोर होणार नाही. समोरासमोर युद्ध म्हणजे गनिमी पद्धत नव्हे. अचानक छुपा हल्ला करणं म्हणजे गनिमी कावा पद्धतांनी केलेलं युद्ध. मग त्यांनी टिझॉइन फ्रेंच लष्करी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपली फौज ही तयार केली आणि तोफखाना सुसज्ज केला. बघा, हे आपले राजे त्यांनी दुसरं धोरण अवलंबलं की कशा रीतीने शत्रूला आपल्याला नेस्तनाबूत करता येईल असं त्यांनी संपूर्णपणे तयारी केली. आणि या कवायती फौजेच्या बळावर त्यांनी रोहिले, जाट, राजपूत, बुंदेले इत्यादींना सगळ्यांना नमवलं, त्यांना पराजित केलं. असे होते हे महादजी शिंदे. त्यांचं आपण आपल्या उपक्रमात छायाचित्र सुद्धा बघत आहोत. अर्थात आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा ते आहे. पुढे जाऊया. पानिपतच्या लढाईमध्ये मराठ्यांची शक्ती क्षीण झाली आहे असं समजून इंग्रजांनी काय केलं, मधल्यामध्ये बघा दिल्लीच्या राजकारणामध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. आता दिल्लीच्या राजकारणामध्ये भाग घ्यायचं म्हणजे खायची गोष्ट नाही, कारण दिल्लीचा हा तख्त होता आपला भारताचा. तर मग त्यांनी बंगालच्या सुभ्याच्या दिवाणीचे अधिकार सुद्धा स्वतःकडे घेतले. मग त्यांना दिल्लीच्या बादशाला सुद्धा ताब्यात घ्यायचं होतं. बरोबर, हळूहळू ते आपलं पाय पसरवत होते. पण अशा परिस्थितीत अशी ही विपरीत परिस्थिती होती. मग महादजी यांनी इंग्रजांविरुद्ध मात केली आणि परत बादशाला गादीवर बसवला. मग या कामगिरीवर महादजींच्या खुश होऊन बादशाने त्यांना वकील ए मुतलक त्यांना कोणती पदवी दिली? वकील ए मुतलक हे पद देऊ केलं. आणि त्यांना शिवाय दिवाणी आणि लष्करी मुख्यतारी सुद्धा देऊ केली. आणि त्यांनी ते पद बाळ पेशवे सवाई माधवराव यांच्या वतीनं ते स्वीकारलं. आणि या पदामुळे दिल्लीची पातशाही ही मराठ्यांच्या पूर्ण नियंत्रणात होती. कारण काही अडचण आली तरी मराठ्यांना त्यांनी बोलवलं तर ते मराठी आपले मदत करायचे. मराठी सत्ता सैनिक इतके काटक, शूर आणि अगदी मजबूत होते की ते त्यांना मदत करायचे आणि अर्थात ते जिंकून त्यांना द्यायचे. आणि त्याच्यामुळं हे सर्व काही मराठ्यांच्या पूर्ण नियंत्रणात होते. आता या कोसळणाऱ्या बादशाहीचा डोलारा सांभाळणं हे सोपं नव्हतं. मग तरी पण
महादजींनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर ही अशी मात केली आणि 1784 ते 1794 या काळामध्ये संपूर्ण आपल्या दिल्लीचा कारभार त्यांनी व्यवस्थित बघितला. आला इथपर्यंत लक्षात अगदी व्यवस्थित. आता थोडीशी आपल्याला आपण समोर समोर जात आहोत. पुढे बघूया की पानिपतच्या लढाईस असलेले जबाबदार असलेले हे नजीब खानचे वारसदार अद्याप रोहल खेड्यात कारस्थाने करतच होते. कशा रीतीने करायचं आपण, कशा रीतीने युद्ध करायचं, कशा रीतीने एकत्र यायचं, कशा रीतीने मराठ्यांचा पाडा होईल, त्यांचं कपट कारस्थानी सगळी चालूच होती. मग नजीबचे नातू कादिर याने लाल किल्ल्याचा ताबा घेऊन बादशाह आणि बेगम यांचा छळ केला होता. बादशाहचे डोळे काढले, त्यांचा खजिना बळवला. बघा किती दुष्टकृत्य यांनी केली होती. मग पुढे अशा परिस्थितीत महादजींनी कादिरचा सुद्धा पराभव केला. त्याने बळावलेली सगळी संपत्ती सुद्धा जप्त केली आणि ती बादशाहला परत केली. बादशाहची दिल्लीच्या गादीवर त्यांनी पुनर्स्थापना केली आणि अशा रीतीने महादजींनी बादशाहची गेलेली सगळी पद त्यांना परत मिळवून दिली. किती छान असं हे कृत्य आपण आपल्या इतिहासामध्ये बघतोय आणि खूप आपण आनंदित होतोय हे सगळं वाचताना, ऐकताना, अभ्यास करताना. सगळ्यात महत्वाचं. चला तर मग पुढे जाऊया. आपण काय शिकलो ह्याच्यामध्ये आपण बघूया की घटनाक्रम लिहा या अंतर्गत तुम्हाला काही आष्टीची लढाई, मराठ्यांचे ओडिशावर प्रभुत्व, इंग्रजांनी पुण्यात युनियन जॅक फडकवला यांच्या प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीमध्ये व्यवस्थित नमूद करायचे. अर्थात मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की हे करताना तुम्ही आपला धडा पण वाचत आहात, शिवाय माझ्याबरोबर या उपक्रमात तुम्ही भाग घेऊन हे स्पष्टीकरण छान रीतीने समजून पण घेत आहात आणि त्याच्याबरोबर तुमचा स्वाध्याय सुद्धा सोडवला जातोय आणि इथले पण काही प्रश्न. तर कदाचित हे स्वाध्यायातले पण प्रश्न आहेत आणि ह्या उपक्रमातले पण. अशा रीतीने हा भरपूर असा प्रश्नोत्तरांचा आपला हा विभाग तुम्हाला अजून शिकता शिकताच हुशार करत आहे. बरोबर. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागामध्ये प्रवेश करूया.